आपण डोकं दुखलं की डॉक्टरांकडे जातो. छातीत दुखलं तर तज्ज्ञांकडे जातो. पण आपलं मन दुखलं तर आपण गप्प बसतो. का? 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन. पण खरं सांगू का? आजही मानसिक आजार हा शब्द ऐकला की लोक मागे सरकतात. समजा कोणी मानसोपचार तज्ज्ञांकडे जात असेल तर त्याला लोक वेडा म्हणतात. हे बदलायला हवं आजपासून, आत्तापासून. मानसिक आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं नाही, तर आपल्या विचारांचा, भावनांचा आणि वागणुकीचा संतुलित समतोल राखणं होय. स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, इन्सोम्निया असे अनेक शब्द आता आपल्याला परके नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यात हे एकदा ना एकदा येतच. पण आपण त्याला कमकुवतपणा, कमजोरी समजतो. ज्याप्रमाणे शरीराला व्यायामाची गरज असते, तसंच मनालाही काळजी, समजून घेणं, विश्रांती यांची गरज असते. सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टकडे जाणं म्हणजे वेडेपणा नाही, तर स्वतःचं मन समजून घेण्याची आणि सुधारण्याची जबाबदारी घेणं आहे. औषधं घेणं म्हणजे कमजोरी नाही. जशी आपण बीपी किंवा शुगरसाठी औषधं घेतो, तशी मेंदूसाठीही घेतली तर काय हरकत आहे? आणि जर आपल्याच मनात खूप विचार, चिंता, उदासी किंवा गोंधळ झाला असेल, तर सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलरकडे जाऊ. न लाजता, न घाबरता. कारण मानसतज्ञ आणि मानसोपचार तज्ञ म्हणजे केवळ समस्या ऐकणारा नाही, तर तो आपल्या मनाला दिशा देणारा मार्गदर्शक असतो. औषधं जशी शरीर बरी करतात, तसंच काउन्सिलिंग मनाला समजून घेण्याची आणि बरे होण्याची संधी देतं. मदत मागणं म्हणजे कमजोरी नाही, ती आपल्या स्वतःकडे प्रेमाने पाहण्याची ताकद आहे. चला, आज आपण एक छोटं पण महत्त्वाचं वचन देऊया. आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलू. ते लपवणार नाही. कोणी आपल्याशी मन मोकळं केलं, तर आपण त्याला समजून घेऊ. आपण त्याला जज करणार नाही. गरज भासल्यास मदत देऊ आणि मदत घेऊ न लाजता. कारण स्ट्राँग असणं म्हणजे भावना लपवणं नव्हे, तर गरज असताना मदत मागणं आहे. मनाची काळजी घ्या, कारण तुम्ही महत्त्वाचे आहात.